आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील टॉप 9 राजकीय बातम्या। विखे पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी। गायच्या दुधावरील अनुदानावरून खडाजंगी झाल्याची सूत्रांची माहिती। अधिकारी निर्णय रखडवतात, हे सरकार येत नाही हा गैरसमज काढून टाका। सुधीर मुनगंटीवार आक्रमक। अधिकाऱ्यांच्या कारभारावर मुनगंटीवार कॅबिनेट बैठकीत संतापल्याची सूत्रांची माहिती। उपोषणाच्या 8व्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली। पाणी पिण्याची आणि उपचार घेण्याची गावकऱ्यांकडून जरांगे यांना विनंती। स्वराज्य संघटनेच्या इशाऱ्यानंतर जालन्याच्या वडीगोद्रीतील ओबीसी उपोषणस्थळी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली। पंढरपुरातील धनगर समाजाचं उपोषण अखेर 16व्या दिवशी स्थगित। समाजाच्या आग्रहास्तव उपोषण स्थगित केलं। उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची प्रतिक्रिया। मुंबई सिनेट निवडणूक स्थगितीबाबत याचिका मागे। निवडणूक प्रक्रिया सुरू असताना स्थगितीच्या याचिकेमध्ये हस्तक्षेप करण्यास कोर्टाचा नकार। महाराष्ट्र स्टुडंट युनियनकडून याचिका मागे। आदित्य ठाकरे यांच्याकडून मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या मतदानाचा आढावा। दादरच्या कीर्ती महाविद्यालयाबाहेर बूथवर जात आदित्य ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांसोबत संवाद। एकनाथ शिंदेंच्या समर्थकांची संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी। मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे बॅनरच्या माध्यमातून धन्यवाद। बॅनरवर मराठा सरदार असा एकनाथ शिंदे यांचा उल्लेख। काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय अवैध। बेकायदेशीर कृती केल्यामुळे समितीवर 1 लाखाचा दंड देखील कोर्टानं ठोठावला।